कोकणामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। कोकणात सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। रविवारपासूनच जोरदार पाऊस कोकणामध्ये बरसत असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे जिल्ह्यामधील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली असून शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठ ही आता पूरस्थितीमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाले। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसेच नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले। रामपेठ बाजारपेठेमधील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आणि जनजीवन ठप्प आहे। या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्याचं देखील पाहायला मिळतंय।